नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हळद पिकाच्या बाजारभावासंदर्भामध्ये एक महत्त्वाचे असे अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की हळदीचा बाजार हा एनडीएक्स मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपण पाहत आहोत आणि देशातल्या विविध बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळदीला बाजारभाव पाहायला मिळत आहे। आता तुमच्याकडे जर हळद असेल तर हळद विकावी का नाही विकावी हा प्रश्न शेतकऱ्याला पडतो। मग या संदर्भामध्ये हळदीचे बाजारभाव किती दिवस वाढतच राहतील या संदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर शेतकरी मित्रांनो, एनडीएक्सच्या बाजारभावामध्ये एकंदरीत 22,000 पेक्षा जास्त हळदीला बाजारभाव मिळताना आपण पाहत आहोत आणि हळद तज्ञांचं असं म्हणणं आहे की हळदीचा बाजार हा 25,000 रुपयापर्यंत येणाऱ्या 8 दिवसामध्ये जाण्याची शक्यता आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर देशामध्ये जवळपास एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हळद पिकवली जाते। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या बाजार समित्या हळदीच्या आहेत, ज्याच्यामध्ये सांगली बाजार समितीमध्ये 18 ते 19,000 किंवा 20,000 रुपयापर्यंत हळदीला बाजारभाव मिळताना आपण बघत आहोत। परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर वसमत बाजार समिती तीच हिंगोली जिल्ह्यात त्याच्यामध्ये सुद्धा 17,000 ते 18,000 रुपयापर्यंत हळदीला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु एनडीएक्स मध्ये बाजारभाव वाढत चालले आहेत। हळदीचा बाजारभाव पुढच्या 8 दिवसामध्ये किंवा पुढच्या 15 दिवसामध्ये कमी होणार नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे। त्यानुसार शेतकरी बांधवांनी आपली हळद विकावी का, आणि असंही काही तज्ञ म्हणत आहेत की हळदीचा बाजार हा 30,000 रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे। परंतु हळदीच्या बाजारामध्ये एकंदरीत उच्चांकी दर आपल्याला पाहायला मिळतोय। आता काल उच्चांकी 22,700 रुपयांचा बाजारभाव एनडीएक्स मध्ये हळदीला मिळाला। त्यामुळे हळदीचा बाजार मागच्या काही 8 दिवसापासून उच्चांकी दर मिळतोय। हळदीचा बाजार आता वाढण्याची कारणे तुम्हाला मी सांगणार आहे। एकंदरीत यंदा उत्पादन कमी झालं, म्हणजे उत्पादन शेतकऱ्यांकडून घटलं। एका एकर मध्ये 25-30 क्विंटल शेतकऱ्याला हळद व्हायची, तर त्याच ठिकाणी ते उत्पादन घसरून 10 ते 15 ते 17 क्विंटल पर्यंत शेतकऱ्याचं अवरेज आलं। म्हणजे एकरी 6 ते 7 किंवा 10 क्विंटलचा घाटा शेतकऱ्याला झाला। त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये घट झाली। शेतकऱ्याला जास्त उत्पादन व्हायचं पण यंदा कमी झालं, त्यामुळे उत्पादन घटीचा परिणाम बाजारभावावर पडला, त्यामुळे बाजारभाव वाढले असं तज्ञांचं म्हणणं आहे। आणि एकंदरीत आपण परिस्थिती जर पाहिली तर विदेशामध्ये आणि याचबरोबर हळदीला मागणी आहे। मेडिकल क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये किंवा आपण जर पाहिलं तर देशातल्या 70% क्षेत्रामध्ये हळदीची गरज असते आणि इंटरनॅशनल ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हळदीला मागणी आहे। त्यामुळे जितकी जास्त मागणी तितका बाजारभाव जास्त असं एक अर्थशास्त्राचं सूत्र असतं आणि त्या अर्थशास्त्राच्या सूत्रानुसार आता दोन्ही पद्धतीने शेतकऱ्याचा फायदा आहे असं आपण समजू शकतो। एकतर उत्पादनामध्ये घट आणि उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे हळदीची मागणी उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे हळदीचा बाजारभाव वाढला आणि तिकडे मागणी जास्त आहे पण उत्पादन कमी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हळदीला मागणी आहे। आणि आपल्या भारताची हळद विविध देशामध्ये ट्रान्सपोर्ट होत असते, त्यामुळे विदेशामधून सुद्धा हळदीला मागणी आहे। आणि आपल्या महाराष्ट्राची जी हळद आहे, सांगलीची असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल किंवा धाराशिव असेल, या सर्व जिल्ह्याची हळद मोठ्या प्रमाणामध्ये टॉपची आहे आणि हळदीला मागणी असल्यामुळे हळदीचे बाजारभाव तेजीमध्ये आहे आणि पुढचे 15 ते 20 दिवस हळदीचे बाजारभाव तेजीमध्ये राहण्याची शक्यता आहे असं व्यापार तज्ञांचं किंवा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। याचबरोबर काही व्यापाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि त्या व्यापाऱ्यांना हळदीच्या भाववाढी संदर्भामध्ये चर्चा केली। त्यामध्ये ते सांगत आहेत की एनडीएक्सचे बाजारभाव आता वाढतच राहतील, मायनस होण्याची शक्यता नाही। कारण की उत्पादन कमी आहे, मागणी जास्त आहे आणि उत्पादन कमी आणि मागणी जास्त या सूत्राचा आपण जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचे बाजारभाव उच्चांकी राहू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली टप्प्याटप्प्याने हळद विकणं शक्य राहिलं तर खूप चांगलं होईल। कारण की टप्प्याटप्प्याने आपली हळद विकली किंवा गरजेनुसार आपली हळद विकली तर नक्कीच शेतकरी बांधवांचा यामध्ये फायदा होईल असं व्यापार तज्ञांचं म्हणणं आहे। परंतु शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचा साठा नाही, मोठ्या प्रमाणामध्ये तो साठा आहे तो म्हणजे व्यापाऱ्यांकडे। आता यामध्ये फायदा तर जास्त व्यापाऱ्यांनी आपली हळद कमी दरामध्ये शेतकऱ्यांकडून घेतली आणि आता त्यांना जास्त दर मिळतोय, हे तर जास्त फायदा व्यापाऱ्यांचाच होतोय। परंतु जेवढी काही शेतकऱ्यांकडे आपली हळद शिल्लक आहे, ज्या शेतकऱ्यांकडे आताही हळद शिल्लक आहे, त्या शेतकरी बांधवांनी आपली हळद विकत असताना बाजाराचा अनुभव घेऊन
किंवा बाजारामध्ये हळदीला बाजारभाव काय मिळतोय, एनडीएक्स मध्ये हळदीला बाजारभाव काय मिळतोय याचा अंदाज घेऊनच आपली हळद विकावी किंवा आपली हळद मार्केटला न्यावी। याचबरोबर पुढचा एक मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सर एनडीएक्स मध्ये तुम्ही सांगताय 22,700 रुपये हळदीला बाजारभाव मिळतोय, मग हळदीच्या जे काही बाजारपेठ आहे किंवा जी बोलीभाव हळद विकते किंवा जी बाजार समित्यांमध्ये हळद विकते आपल्या वसमतची असेल, सांगलीची असेल, तर त्यामध्ये हळदीला बाजारभाव कमी का मिळतोय? तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही व्यापाऱ्यांना विचारलं असता व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एनडीएक्सचा बाजारभाव हा क्विंटल प्रमाणे ठरत नसतो किंवा एनडीएक्सच्या हळदीची जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी या बाजार समित्यांमधल्या हळदीमध्ये नसते, असं त्यांचं उत्तर आहे। आणि हाच प्रश्न आम्ही काही शेतकरी बांधवांना विचारला, त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की शेतकरी एनडीएक्स मध्ये 22,700 रुपये जर हळदीला बाजारभाव मिळत असेल, मग आमच्या हळदीला कमीत कमी 21,000, 21,500 किंवा 500 ते 700 रुपये एनडीएक्सच्या बाजारामध्ये आणि आमच्या हळदीमध्ये बाजारभाव हा भाव फरक असला तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु 3,000, 4,000 रुपयाचा भाव फरक आम्हाला मिळत आहे, म्हणजे ही शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु व्यापारी याच्या विरोधार्थी बोलत आहेत। आता यामध्ये व्यापाऱ्यांचं खरं का शेतकऱ्यांचं खरं, हे यामध्ये खरं कुणाचं हे शोधून काढण्याकरता अत्यंत तज्ञ लोकांशी बोलणं गरजेचं राहील, तर ते आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया। परंतु सध्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय वाटतंय, एनडीएक्स मध्ये हळदीचे बाजारभाव 22,000 प्लस आहेत आणि बाजार समित्यांमध्ये 17,000, 18,000 किंवा काल 16,000 रुपयापर्यंत किंवा परवा 16,000 रुपयापर्यंत सुद्धा एवढी हळदीचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाला बाजार समित्यांमध्ये। मग एनडीएक्सच्या बाजार समितीमध्ये जास्त, शेतकऱ्यांना भाव इकडे मिळतोय बाजार समित्यांमध्ये कमी, तर याचं कारण काय हे सुद्धा शेतकरी ज्या शेतकरी बांधवांना कळतंय त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।